नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हॉटेल शिवराजचे खवय्ये हे देशभरामध्ये पोहोचलेले आहेत आणि हॉटेल शिवराजच्या वतीने आमदार थाळी आणि आमदार थाळीचं उद्घाटन महाराष्ट्रामध्ये 7व्या क्रमांकाच्या लीडनं निवडून आलेले जे आमदार आहेत, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होत आहे. तर प्रथम आम्ही या ठिकाणी जे हॉटेल शिवराजचं जे किचन आहे, या किचनमध्ये एकूण 85 आचारी कर्मचारी काम करत आहेत. अशा या हॉटेलला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट दिलेली आहे आणि आज ज्या आमदार थाळीचं जे उद्घाटन होणार आहे ते मावळचे कार्यसम्राट लाडके आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या हस्ते होणार आहे. तर आता या ठिकाणी जे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आमदार थाळीचं उद्घाटन होत आहे. तर प्रथम मावळचे आमदार सुनील शेळके यांचा हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या हस्ते सत्कार होत आहे आणि त्याचबरोबर मावळची जी आमदार थाळी आहे, या आमदार थाळीच्या बाबतीत हॉटेल शिवराजचे मालक जे आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत. तर अण्णा, काय सांगाल की या हॉटेल शिवराजचं नाव हे भारतभर आहे, भारतभरातील खवय्ये हॉटेल शिवराजच्या भेटीला येतात आणि आज तुमच्या हस्ते आमदार थाळीचं उद्घाटन होतंय. कौतुक हे आहे की महाराष्ट्रामध्ये 7व्या क्रमांकाच्या लीडनं आपण निवडून आलात आणि तुमच्या हस्ते आमदार थाळीचं उद्घाटन. काय सांगाल? नक्कीच माझा सहकार्य अतुल वायकर यांनी गेले 8 ते 10 वर्षापासून हॉटेल शिवराज या हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आणि एक चांगल्या पद्धतीनं एक यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही अतुलकडे सर्वजण पाहतो की ज्यानं छोट्याशा जागेमध्ये या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज जवळपास एका वेळेला 250 लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था या हॉटेलच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक खवय्यांना केलेली आहे. नुसती बसण्याची व्यवस्था केलेली नाही तर त्यांना व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल यामध्ये देखील अनेक वेगवेगळे प्रकार आपल्या या ठिकाणी खायला मिळताना पाहतो. एक दर्जेदार क्वालिटी आणि एक चांगली सर्व्हिस या सर्व हॉटेलचे व्यवस्थापक, सर्व स्टाफ देताना देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटी कुठलाही व्यवसाय म्हटलं तर तो एक चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. त्यामध्ये सर्व्हिस असेल, क्वालिटी असेल आणि इथली सर्व स्वच्छता असेल, या सगळ्याच गोष्टींचा विचार करून अतुल शेठ आणि त्यांची सगळी टीम काम करते. आज मावळ तालुक्यामध्ये व्हेज नॉनव्हेज असेल किंवा व्हेज फक्त स्पेशल असे देखील हॉटेल्स अतुल शेठनं आणि त्यांच्या टीमनं उभे केले आहेत आणि एक चांगला एक यशस्वी उद्योजक म्हणून आम्ही अतुलकडे पाहतो. व्यवसाय करताना ग्राहक अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक व्यक्तीला एक चांगली क्वालिटी सर्व्हिस देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. मी मनापासून त्याच्या उपक्रमाला, त्याच्या व्यवसायाला शुभेच्छा देतो. अण्णा, हॉटेल शिवराजच्या वतीनं छोटेखानी नागरिकांना कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर शिवराज पॅलेस हे एक आगळं वेगळं आणि देखणं हॉल, ते बँक्वेट एसी हॉल त्यांनी ओपन केलेला आहे. त्या एसी हॉलला पण तुम्ही भेट दिलेली. शिवराज माझ्यापेक्षा शिवराज स्पेशल थाळी किंवा शिवराज हॉटेलच्या नावाने जे काही वेगळे व्यवसाय आमच्या अतुल शेठनं सुरू केले आहेत, माझ्यापेक्षा लहान वयानं परंतु व्यवसायामध्ये जिद्दीनं आणि चिकाटीनं काम करणारा माझा सहकार्य आहे, त्याचा मला अभिमान आहे. अण्णा, काय सांगणार, आज आपल्या नावाने इथं थाळी सुरू केलेली आहे, आपल्याला त्यातला कोणता आवडता पदार्थ आवडतो? आता आमदारांच्या नावानं थाळी सुरू केली. मी अतुल शेठला सांगितलं
की माझ्या नावानं कोणी खायला आलं तर फुकट देऊ नको. पहिले त्यांचं बिल भरून घे, नाही तर मी आमदाराची थाळी होती म्हणून जेवायला आलो असं सांगून फुकट खाऊन जातील. परंतु कुठल्याही इथं या ठिकाणी पदार्थ घेतला तो व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल त्याची क्वालिटी आहे आणि त्यामुळं प्रत्येक पदार्थ हा वेगळ्या रेसिपीतून तयार केलेला असतो. प्रत्येक पदार्थाला वेगळी टेस्ट असते आणि ती देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हॉटेल शिवराजच्या वतीनं मावळचे आमदार सुनील शेळके यांचा भव्य असा सत्कार होतोय. तर हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर यांना यांच्या हस्ते सत्कार होतोय. तर आता प्रथम मावळचे आमदार सुनील शेळके, विकासाच्या जोरावर जनतेच्या मनावर राज्य करणारे मावळचे आमदार सुनील शेळके आणि आमदार थाळी उद्घाटन प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत. प्रथम मावळचे आमदार सुनील शेळके यांचा अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं भव्य असा सन्मान होत आहे. तुम्ही सांगितलं तू आले मी थळी चालू करणार नाही म्हटलं. या आमदार थाळीच्या उद्घाटनाच्या अनेक तारखा झाल्या होत्या, कारण मावळचे आमदार सुनील शेळके यांना वेळ भेटत नव्हता. पण आमदार थाळीचं उद्घाटन हे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आज या ठिकाणी झालेलं आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचा या ठिकाणी चांदीचा जो सिंहासनावर बसलेला पुतळा आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी अतुल वायकर यांच्या वतीनं सत्कार होत आहे. तर ज्या आमदार थाळीची उत्सुकता होती ती आमदार थाळी या ठिकाणी हॉटेल शिवराजचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी घेऊन येत आहेत. मोहित कदम आहेत, वडगाव नगर पंचायतीचे कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमदार सुनील शेळके यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि माजी कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे उपस्थित झालेले आहेत. बाहेर समोरून बाजूला बसले यांनी काय लावलं. प्रत्येक युवकांना प्रेरणा देण्याचं काम मावळचे आमदार सुनील शेळके करत आहेत. अनेक व्यावसायिकांना उभारी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मोहित कदम, दादा काय सांगाल हॉटेल शिवराज बद्दल? हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर यांच्या माध्यमातून आपल्या वडगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक हॉटेल व्यावसायिक म्हणून नावाजलेलं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे, हॉटेल शिवराज. आणि हॉटेल शिवराजमध्ये आपण जर आलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण थाळ्या या ठिकाणी आपल्याला चाखायला भेटतात. आज बऱ्याच काळानंतर एक नाविन्यपूर्ण आमदार थाळी या ठिकाणी नागरिकांच्या किंवा खवय्यांच्या मेजवानीसाठी सादर करण्यात आलेली आहे. आणि याचं उद्घाटन किंवा सुरुवात करण्यासाठी खास मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी आलेले आहेत. मी सुद्धा पैसे भरून खाणार आहे ते पण सांगा. आज आमदारांच्या वतीनं ही थाळी फ्री आहे मला असं वाटतं.
परंतु खरंच खूप सुंदर संकल्पना घेऊन अतुलजींनी या व्यवसायात पदार्पण केलं आणि खूप मोठा नावलौकिक कमावलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हॉटेल शिवराजची चर्चा असते. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी खवय्या खास शिवराज हॉटेलला भेट देण्यासाठी, इथली थाळीची टेस्ट घेण्यासाठी येतात. आणि आज आमदार साहेबांचा योग या ठिकाणी आलेला आहे. मी त्यांचं हॉटेल शिवराजच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि शिवराज हॉटेलला अतुलजी वायकरांना शुभेच्छा देतो. तर या ठिकाणी मावळच्या शेळकी भव्य असा सत्कार होत आहे. तर या ठिकाणी ज्या मावळची आमदार थाळी जी आहे, या थाळीची उत्सुकता आहे. काही वेळातच या ठिकाणी थाळी तर आता मावळची आमदार थाळी, या आमदार थाळीचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना हॉटेल शिवराज, तर ही मावळची आमदार थाळी हॉटेल शिवराज. तर या आमदार थाळीबाबत आम्ही जाणून घेत आहोत. हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर. तर अतुलजी काय सांगाल, या थाळीबद्दल काय माहिती सांगाल? तर ह्या थाळीमध्ये आपण एकाच वेळी, आता काही लोकांना बऱ्याच थाळ्या आहेत आपल्या, रावण थाळी, बुलट थाळी, ज्या की देशातून बाहेर, देशातली बाहेरच्या लोकांनी पण येऊन त्याची टेस्ट घेतलेली आहे. आता या थाळीमध्ये आपण फिश करी दिलेली आहे, चिकन अंडी, मटन अंडी, गावरान अंडी, तसेच मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटनची वजडी फ्राय, कलेजी फ्राय, मांदेली फ्राय, चिकन लॉलीपॉप, चिकन रान, अंडा बॉईल, तसेच भाकरीमध्ये ज्वारीच्या भाकरी असेल, बाजरीच्या असेल, बटर नान असेल, घावना असेल, पापड असेल, हे सर्व पदार्थ एकाच थाळीमध्ये 5 ते 6 जणांना जर ते टेस्ट घ्यायची असेल तर एकाच वेळी ते 5 जण सर्व पदार्थाची एका वेळी टेस्ट घेऊ शकतात. किंमत किती ठेवली? किंमत थाळीची 2525 रुपये. आता मावळचे आमदार सुनील शेळके या थाळीचं उद्घाटन करीत आहेत. खाऊन पहिले पैसे भरायचे, मग काय जीपे करतो अण्णा. आज मी खात नाही म्हणून. बरं अण्णा, काय सांगाल थाळी थाळी पाहिल्यानंतर काय वाटतं? व्हेज पण नाही, व्हेज आहे ना, नॉनव्हेज. अण्णा फक्त बसा ना त्याच्यात पाणी पण आहे. अरे काढेल बाजूला. अण्णा जरा सॅलेड तर खाऊन दाखवा अण्णा. अण्णा पैसे भरलेले तुम्हाला तुम्ही फुकट खातो त्याच्याकडनं फिरवलेला. बाजूला नंतर घ्या बाईट, तुम्ही घ्या नंतर घ्या ना बाईट. सुरू करा अण्णा. ठीक आहे, नंतर खातो. थाळी घेतो. अरे थाळी फक्त साईडला घे म्हणून. थाळी उचल, थाळी उचल, थाळी. मोहित पुढे इकडे सगळ्यांची पाहिजे तुम्हाला. बस का अलीकडे स्टार्ट का. अण्णा काय सांगाल, खरं तर आज तुमच्याच नावाने, तुम्ही दुसऱ्यांदा आमदार झालेला आहात, त्यामुळे तुमच्याच नावाने आमदार थाळी मावळ तालुक्यामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे, काय सांगाल? माझा सहकारी अतुल शेठ वायकर मागील 8-10 वर्षापासून या मावळ तालुक्यामध्ये हॉटेल शिवराजच्या नावानं एक ग्राहकांना चांगल्या पद्धतीची खवय्या अशी हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या थाळीचं देखील या ठिकाणी त्यांनी संकल्पनेतून व्यवस्था केलेली आहे. मागील काही दिवसापूर्वी रावण थाळी, बुलेट थाळी अशा वेगवेगळ्या थाळ्यांमधून अनेक नागरिकांना किंवा अनेक खवय्यांना या ठिकाणी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला प्रतिसाद हा देखील पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल किंवा देशातले अनेक खवय्या या ठिकाणी येऊन आस्वाद घेत आहेत. आणि आता त्यानं आमदार थाळी या नावानं नवीन थाळी सुरू केली
आणि ती जवळपास 2550 रुपये त्या थाळीची किंमत या ठिकाणी त्यांनी केलेली असून 5 ते 6 जण या थाळीमध्ये आरामशीर जेवू शकतात, पोटभर खाऊ शकतात आणि वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली ही थाळी आहे. मला सांगायचं एकच आहे की माझा एक युवक सहकारी एखाद्या व्यवसायामध्ये काम करत असताना जिद्दीनं आणि चिकाटीनं काम करतोय, कष्ट घेतोय, मेहनत घेतोय आणि त्याला प्रोत्साहन देणं किंवा त्याच्या मागं खंबीरपणानं साथ देणं ही देखील माझी जबाबदारी समजून आज त्याच्या व्यवसायाला मी शुभेच्छा द्यायला ठिकाणी आलेलो आहे. आमदार थाळी म्हणून जरी नाव असलं तरी राजकीय प्रत्येक व्यक्ती असेल किंवा आमचा कुठलाही सहकारी असेल त्यांनी या ठिकाणी आल्यावरती फुकट खाऊन जायचं नाही, त्यांनी सुद्धा बिलच भरून जायचं अशी देखील मी सूचना या ठिकाणी केलेली आहे. शेवटी आपण व्यवसाय म्हटल्यावरती ग्राहक अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला, प्रत्येक व्यक्तीला चांगली क्वालिटी, चांगली सर्व्हिस देण्याचं काम अतुल आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी करताना पाहतोय. वेगवेगळे व्यवसाय आज मावळ तालुक्यात तो स्वतः उभा राहून मेहनत घेऊन उभे करताना आपण पाहिलेले आहेत आणि आज त्याच्याच व्यवसायाला नवीन काहीतरी एक वेगळी अजून जोड देण्याचा प्रयत्न या निमित्ताने त्याने केलेला आहे. मी अतुल शेटला त्याच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा व्यक्त पण अण्णा काय सांगणार, मराठी उद्योजक जो आहे तो पुढे जात नाही, त्याला मागे खेचले जाते किंवा दुसऱ्या अतिक्रमण केलेलं आहे या मावळात, काय सांगणार? मावळ तालुक्यात स्थानिक भूमिपुत्रांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मग तो कुठल्याही व्यवसायामध्ये असो, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असो किंवा छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून तो काम करताना आपण सर्वजण पाहतो. उद्याच्या काळामध्ये माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे. याकरता कुठलीही भूमिका घ्यायची वेळ आली तर ती भूमिका घ्यायला मी तयार आहे. अण्णा, खरं तर आमदार थाळी आता तुम्ही तुमच्या उपस्थितीमध्ये लॉन्च केलेली, या आमदार थाळीमधला तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता? नाही, ते बघा, शेवटी कुठला पदार्थ आवडता असं म्हणता येत नाही, कारण हॉटेल व्यवसायामध्ये जो कुक असतो किंवा जे रेसिपी बनवणारी टीम असते ती प्रत्येक रेसिपी करताना किंवा प्रत्येक डिश तयार करताना त्याला वेगवेगळी टेस्ट कशी मिळेल याकरता प्रयत्न करत असतो आणि त्यातून त्यांनी ती डिश तयार केली असते. त्यामुळे सगळ्याच डिश चांगल्या असतात, परंतु त्यात स्पेशल जर पाहिलं तर मी फिश खातो आणि व्हेजमध्ये माझी शाकभाजी फेवरेट आयटम आहे, तो मी खात असतो. अण्णा, एक राजकीय कालच्या भाषणाची खूप चर्चा झाली. काय कालचं जे भाषण आपलं खूप गाजलं की ज्या निवडणुकीमध्ये ज्यांनी तुम्हाला साथ नाही दिली अशा लोकांबद्दल तुम्ही त्यांना शेवटी बघा, आता निवडणुका संपल्या, जे काय निर्णय निकाल द्यायचा होता तो जनतेनं, सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेनं दिलेला आहे. मी निवडणुकीला स्पष्टपणे एवढं सांगत होतो की मावळ तालुक्यातील सामाजिक सलोखा हा आपण बिघडून देऊ नका, मतभेद निर्माण होऊन देऊ नका किंवा तणावाचं वातावरण, वादाचं, संघर्षाचं वातावरण या तालुक्यात निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नका म्हणून मी हात जोडून सगळ्यांना विनंती करत होतो. परंतु त्यातनं काहींनी ते चुकीचा अर्थ घेतला की सुनील शेळके आमच्या दारामध्ये येतोय, आम्हाला विनवण्या करतोय, म्हणजे याचा अर्थ तो घाबरलेला आहे आणि आता आपण त्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती अधिक अटॅक केला पाहिजे किंवा अधिक तो घाबरला पाहिजे, त्याच्यासोबतचे असलेले सहकारी हे दबावाखाली आले पाहिजे. अशा पद्धतीनं काही मंडळींनी राजकारण करू पाहिलं, परंतु त्याला मावळच्या सर्वसामान्य या मायबाप जनतेनं थारा दिला नाही. झालं ते झालं. मला एवढं सांगायचं की महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना, RPI आणि मित्रपक्ष हे सगळेजण एकत्रितपणानं आज महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करताना मावळ तालुक्यात देखील चांगले महत्त्वाकांक्षी प्रकल्प अजून आले पाहिजे. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, यामध्ये देखील मूलभूत सुविधा या नागरिकांपर्यंत पोचाव्या याकरता आपण राजकीय जोडे, मतभेद बाजूला ठेवून आपण देखील महायुतीतलेच घटक आहोत हे समजून चांगले प्रकल्प तालुक्यात आणण्याकरता प्रयत्न करा आणि आपण सगळेजण राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक सलोखा ठेवून जातीपातीचं राजकारण न करता एकत्रित कसं येता येईल त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. अण्णा, शेवटचा प्रश्न, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की झालं गेलं गंगेला मिळालं असं काल तुम्ही भाषणामध्ये म्हणालात, पुन्हा एकदा भेगडे आणि शेळके एका मंचावरती पाहायला मिळणार? नाही, हे बघा, राजकारण करत असताना मी एकत्र यायचं का नाही यायचं हा जर तरचा विषय आहे. माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, माझ्या सर्वसामान्य माणसांना
जीवापाड प्रेम करणाऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीसारख्या समजणाऱ्या माणसांना जर तुम्ही जीवावरती उठून दादागिरी करून जे काय राजकारण करू पाहिलं, आज मी त्यांना विश्वासात न घेता मी माझी स्वतःची पोळी भाजायला राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे उद्याच्या काळात कुठला जरी निर्णय घ्यायचा असेल तर मी सर्वांना विश्वासात घेईल आणि त्यानंतर निर्णय घेईल. मला एवढं सांगायचं आहे की महायुतीचा धर्म सुनील शेळकेनं लोकसभेला पाळला, विधानसभेला पाळला. उद्याच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकार क्षेत्राच्या निवडणुका असतील, त्यामध्ये देखील पाळणार आहे. परंतु तुम्ही देखील तो पाळावा. अण्णा, अगदी शेवटचा अजून एक प्रश्न. आपल्या मावळ तालुक्यामध्ये 99% लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, मात्र आता याच लाडक्या बहिणींना धास्ती लागून राहिलेली की त्यांचे पैसे बंद होतात का? नाही, अजिबात नाही. मावळ तालुक्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी जवळपास 1,10,000 पेक्षा अधिक या भगिनींना लाभ मिळतोय. त्यामध्ये काही निकष हे राज्य सरकारने जे आणलेले आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काहींना 3 लाखाच्या 5 लाखाच्या पेक्षा अधिकचं उत्पन्न आहे. ज्यांना इन्कम टॅक्स भरतायत किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत, अशा महिला भगिनींनी मागं ज्यांना लाभ मिळाला तो परत पैसे कोणी घेणार नाही किंवा ते पैसे परत सरकारने मागितले देखील नाही. परंतु पुढे जाऊन ती सवलत त्यांना मिळणार नाही अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. सर्वसामान्य महिला भगिनींना त्याचा लाभ मिळतोय, तो मिळाला पाहिजे. आणि सरकारने देखील तो धोरण ठरवलेले आहे की कुठल्याही पद्धतीनं किंवा कुठल्याही प्रकारे आम्ही ही योजना बंद करणार नाही. त्यामुळं माझ्या तालुक्यातील जवळपास ज्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला त्यातल्या 95 ते 96% महिला भगिनींना तो लाभ पुढचे 5 वर्ष मिळणार. अण्णा, काय सांगाल? लोणावळ्यामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू झाली होती, आपण देखील नगरपालिकेला इशारा दिला होता की मी टपरी टाकेल मध्ये, मग त्याच्यावरच हो, मी आरोप होता. लोणावळा शहरातल्या चीफ ऑफिसरांना ज्या वेळेला लोणावळा शहरातील सर्व कामांची पाहणी करत होतो त्यावेळेला सूचना केल्या होत्या की पूर्वीपासून जे टपरीधारक आहेत ज्यांची नोंद नगर परिषदेच्या दप्तरी आहे, अशा टपरीवाल्यांना न हलवता एखाद्या व्यक्तीची 8x10 किंवा 8x8 टपरी असेल तर त्यापेक्षा अधिक जर वाढवली असेल तर त्यावर तुम्ही कारवाई करा. परंतु ज्यांची नोंद आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या अधिकच्या टपऱ्या झाल्या त्या तुम्ही हलवल्या पाहिजेत. आणि त्या जर नाही हलवल्या तर मी नगरपालिकेच्या समोर इतर ठिकाणच्या टपऱ्या आणून उभ्या करणार आणि मी त्या करणार. मात्र असा आरोप होतोय की मी त्या करणार. मी तुम्हाला सांगतो, मागच्या काही दिवसापूर्वी चीफ ऑफिसर कुठं खेळायला गेलो होतं, हात मोडून सुट्टीवरती गेले. आता ते हात गळ्यात घेऊन फिरतायत. पण मी त्यांना सांगितले 10 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे, पुढच्या आठवड्यामध्ये मी टपऱ्या घेऊन नगरपालिकेत जाणार. धन्यवाद. दोन